राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्या सुनेत्रा पवार यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाचा अधिकृत कार्यभार हाती घेतला. अजितदादांच्या निधनानंतर 3 दिवसांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी दादांच्या कार्यपद्धतीप्रमाणे कामाला सुरुवात केली. सुनेत्रा पवार यांनी प्रथम मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि चैत्यभूमीला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरील कार्यालयात पोहोचून पदभार स्वीकारले. DPDC बैठका आणि जनता दरबारासारखे कार्यक्रम सुरू ठेवत त्यांनी तात्काळ धडाका दाखवला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील विजयी उमेदवारांशी संवादात त्या भावूक झाल्या. दादांच्या मनातील स्वप्न साकारण्याची संधी मला मिळाली आणि ही केवळ पदाची जबाबदारी नाही तर त्यांच्या विचारांची पुढची पायरी आहे असं सांगत त्या हेलावल्या. मला कधीच वाटलं नव्हतं मी इथं भाषण करेन, पण परिस्थितीने समोर उभं केलं असंही त्यांनी म्हटले. कार्यक्रमात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आणि त्यांचं भावनिक भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं. संयमी भूमिकेचं त्यांच्या सर्वत्र कौतुक होत आहे. दादांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, दादांनी शेवटची निवडणूक म्हणून सांगितलं होतं. जनतेच्या प्रश्नांसाठी रान करणं, विकासासाठी धडपडणं हे त्यांचं आयुष्य होतं. सकाळी लवकर उठून दौऱ्यावर निघणं हे त्यांचं स्वरूप होतं. त्यांच्या अचानक जाण्याने आपण पोरके झालो आहोत. दादांचं कामावरील निस्सीम प्रेम हे प्रेरणास्थान असल्याचं सांगत मी सगळं बाजूला ठेवून ही जबाबदारी घेतली. लोकहित आणि विकासाची गती कायम ठेवणं हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असंही त्या पुढे म्हणाल्या आहेत. साप्ताहिक पोलीस वॉरंटच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा.